पंकजाताई, गोपीनाथ रावांचा एक लोकनेता म्हणून एक चेहरा होता आणि सामान्यांचा आवाज नेतृत्व ते करायचे. त्यांच्या पश्चात तुम्हाला आता काही पक्षामध्ये पर्याय दिसतो का? त्यांची जागा भरून काढणारा एक कोणी चेहरा दिसतोय का पक्षामध्ये? हे पहा आता साहेबांच्या बरोबरच सगळ्यांनी काम केलंय, त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे तयार झाले आहेत. तर हे सर्व चेहरे हे मुंडे साहेबांच्याच चेहऱ्याचं म्हणजे प्रतिबिंब आहे. त्याच्यामुळे असं प्रत्येकात एक खास लकब असू शकते साहेबांची. नेहमी एकनाथ खडसे साहेब आठवण काढतात. कितीतरी वेळा नाथाभाऊ मला बोलताना गोपीनाथराव म्हणतात. अक्षरशः म्हणजे परवा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं मला बोलले ते. म्हणजे देवेंद्रजी पण किती वेळा म्हणतात सीएम साहेब की अरे बघ ही निव्वळ ही आपल्या वडिलांसारखी आग्रह धरते, एखाद्या गोष्टीच्या मागे लागते, हात धुवून काही एखाद्या गोष्ट काम करायचं असेल पटवून देते की हे झालंच पाहिजे. म्हणजे विनोदजी आम्ही सगळे जेव्हा काम करत असतो, सुधीर भाऊ, आम्ही जेव्हा बोलतो आपसामध्ये एकमेकांशी तेव्हा बऱ्याच वेळा ते मला म्हणतात की ही साहेबांसारखी करते. आणि मी पण त्यांना म्हणते हे तुम्ही तो म्हणे आम्हाला हे साहेबांनी शिकवलं, असा बऱ्याच वेळा उल्लेख त्यांच्याकडनं येतो. आणि मग जेव्हा आम्ही सगळे एकत्र बसताना केवळ मीच साहेबांचा वारसा आहे असं मला वाटत नाही, तर हे सर्व सुद्धा साहेबांच्या वारशाचाच भाग आहे असं मला बऱ्याच वेळा जाणीव होतं. पंकजाताई, मराठवाड्याने 3 मोठे नेते गमावलेत. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि नंतर विलासराव देशमुख. मराठवाडा खरोखर पोरका झाला असं तुम्हाला वाटतं का आता? हो, नॅचरली इतके मोठे नेते मराठवाड्याने गमावले आणि लागोपाठ म्हणजे विलासरावजी आणि मुंडे साहेबांचं तर इतकं शॉकिंग झालं. प्रमोदजींचं निधन झाल्यानंतर बरेच वर्ष मुंडे साहेबांना सावरायला लागले. म्हणजे त्यांचं जे नातं होतं, जसं माझ्या आणि बाबांच्या नात्यांची चर्चा आपण आज करतोय की एक दृढ नातं पिता पुत्रीचं, तसं दोन मित्रांचं नातं. त्याच्यातनं बाबा सावरलेच नाही. शेवटपर्यंत मुंडे साहेबांच्या डोळ्यात पाणी यायचं महाजन साहेबांचं. नंतर विलासराव गेल्यावर तर साहेब खूपच इंट्रोवर्ट झाले, खूप अंतर्मुख झाले की त्यांचे दोन्ही जीवाभावाचे मित्र गेले. आणि त्याच्यानंतर आज साहेब नाही. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रातली सुद्धा जनता आणि मराठवाड्यातली खास जनता ही दुर्दैवी ठरली आता की एवढं मोठं नेतृत्व गमावलं आहे आणि तिथपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला पण खूप धडपड करावी लागणार आहे. त्यामुळे जनतेला मी मगाशीच सांगितलं एका कार्यक्रमात की जनतेला ही जबाबदारी आहे आज की ते नेतृत्व जनतेनेच घडवले होते आणि आताही जनतेला घडवायचे. चांगल्या माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे जनता उभी राहील तर मराठवाड्याचा येणाऱ्या भविष्यामध्ये चांगला विकास होईल. पंकजाताई, तुमच्या नावातच पंकज आहे किंवा कमळ आहे. एक भाजपशी तुमचं वेगळं नातं आहे आणि गोपीनाथ मुंडेंकडे बघून भाजपकडे म्हणजे आकर्षित होणारा एक वर्ग होता किंवा त्यांच्या कर्तृत्वाने किंवा त्यांच्या वक्तृत्वाने. आता ते आव्हान तुम्हाला पेलायचं आहे आणि त्यांच्या अनुपस्थित, बाबांच्या अनुपस्थित हे आव्हान पेलताना म्हणजे नेमकं काय जाणवतं, म्हणजे कसं वाटतंय? काही नाही, त्यांच्या अनुपस्थितीत सगळंच कठीण आहे. पण ज्या दशकामध्ये ते राजकारणात आले त्यांना तर कोणता वारसा नव्हता, कोणतं नाव नव्हतं, तरी त्यांनी एवढा वर्ग आकर्षित केला. माझ्याकडे हा प्लस पॉईंट आहे की मुंडे साहेबांची छबी म्हणून मला बघितलं जातं. तर मला करायचं एवढंच आहे की त्या छबीवर कुठेही कुठलाही शिंतोडा उडू नये, कुठलीही चुकीची गोष्ट माझ्याकडनं होऊ नये, लोकांच्या सदैव सेवेचे निर्णय माझ्याकडनं व्हावे. आणि त्याच्यामुळे मी काम करत असताना तो वर्ग जो भारतीय जनता पार्टीला मानणारा नसेल आज, तो भाजपकडे खेचण्याचं काम मुंडे साहेबांनी जसं केलं तसं करण्यासाठी मी प्रयत्न करतेच आहे. मी युवा मोर्चाचे अध्यक्ष असताना फार मोठा युवा वर्ग मी जोडण्याचं काम केलं. यलगारमधून महाराष्ट्रभर गेले तेव्हा साहेब असताना सुद्धा एक वेगळी स्वतःची ओळख तू निर्माण करायला पाहिजे, तुझा स्वतःचा एक अजेंडा पाहिजे, तुझा एक फॉलोअर पाहिजे, तरच तू राजकारणात आहेस. मी संधी देऊन तू यशस्वी होणार नाही, तर तू लोकांच्या मनामध्ये घर केलं पाहिजे, हे साहेब मला नेहमी वेळोवेळी सांगायचे. आणि ते त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी करत गेले. आणि आज एक असा मोठा वर्ग आहे जो भारतीय जनता पार्टीला अटॅच झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये खूप प्रयत्न ओतलेले आहेत आणि ते पुढेही करत राहू. पंकजाताई, या सगळ्या राजकीय आठवणी झाल्या, पण मला असं तुम्हाला विचारायचं आहे की लहानपण तुमचं म्हणजे एक मुलीचं आणि वडिलांचं नातं असतं. मुलगी आपल्या बाबांकडे हट्ट करते, तुम्ही कधीतरी हट्ट केला असेल, तुम्ही चॉकलेट मागितलं असेल, बाबांना तुम्ही म्हणलं असाल मला पिक्चरला घेऊन जा. अशा काही आठवणी आहेत का हो की ज्या आम्हाला ऐकायला आवडतील? आणि बाबांनी ते हट्ट कसे पुरवलेत? कधी ते तुमच्यावर रागवलेत का? कधी अभ्यास केला नाही म्हणून छडी मारली आहे का? संस्कार त्यांनी कसे केलेत? हे सगळं ऐकायला आवडेल. आमचे बाबा खूपच मावाळ होते, खूप प्रेमळ, आणि कधी ते रागवले नाही, कधी ओरडले नाही, त्यांच्या तोंडातनं कधी वाईट शब्द निघाले नाही.
ते टपली मारायचे काही, त्यांना पटलं नाही की डोक्यावर, ते तर सगळ्यांच्याच मारायचे, मला वाटतं पत्रकारांनाही अगदी प्रेमाने असं ते हाताने टपली मारायचे. पण ते असे कधी रागवत नव्हते, रागवायचा स्वभाव नव्हता त्यांचा. आणि कधी रागवले ना तर ते येऊन मला कन्फेस करायचे, म्हणजे सॉरी बेटा मी चिडलो किंवा मी ओरडलो. म्हणजे ते म्हणजे इतके जेंटलमन होते, इतके ब्रिटिश होते आमच्या मुलींशी वागताना. आम्ही झोपलो असेल तर दरवाजा नॉक करायचे, आम्हाला डिस्टर्ब नाही करायचे. खूप ते आमच्याशी सन्मानाने वागायचे. खूप कधी म्हणजे पाय वगैरे दुखले आणि मी म्हणायचे मी दाबू, तर म्हणे नाही नाही पाय नको माझे तू दाबू. म्हणजे ते खूप रिस्पेक्ट द्यायचे आम्हाला मुलींना, तिघींनाही. आणि खूप आमच्याकडनं कौतुक करून घ्यायचे. म्हणजे डोक्याला तेल लावणे, चेहऱ्याला मसाज करणं, मी त्यांचा खूप लाड करायचे. आणि माझ्या घरी येऊन राहायला त्यांना खूप आवडायचं. लहानपणी पण माझ्या वाढदिवसाला न चुकता आमच्या सगळ्यांच्या वाढदिवसाला ते उपस्थित राहायचे. एकदा ते कुर्डुवाडीला आले होते आणि त्यांची ट्रेन लेट झाली आणि त्यामुळे आमच्या ड्रायव्हरला वाटलं ट्रेन नाही येणार, निघून गेली. तेव्हा मोबाईल नव्हते. ही गोष्ट असेल म्हणजे 87-88ची मी सांगते, मी 7-8 वर्षाची होते. आणि बाबा नाही आले म्हणून ड्रायव्हर रिकामी गाडी घेऊन आला आणि मी रडायला लागले की बाबा नाही आले, माझा वाढदिवस आहे, मी केक कापणार नाही, मी काय करणार. आणि नंतर मी रडत रडत गच्चीवर बसले तर 1-1.5-2 तासांनी बाबा हातात बॅग घेऊन मला बसस्टँडच्या दिशेने चालताना, म्हणजे आमच्या घरासमोर बसस्टँड होतं, तिकडनं चालत येताना दिसत होते. आणि मी खूप शॉक झाले. आणि मग मला कळलं की मला गाडी नव्हती म्हणून ते 4 बस बदलत बदलत कुर्डुवाडीवरनं परळीला आले आणि त्यांच्या हातामध्ये गिफ्ट होतं. ताई म्हणजे ही एकदमच अशी आठवण आहे की डोळ्यात पाणी येतं अक्षरशः ही सगळी आठवण ऐकून. आता तुमच्यासमोर अजून एक मोठं आव्हान असेल तुमच्या ज्या बहिणीला जे तुमच्या बाबांनी तुम्हाला जसं घडवलं तसं तुम्हाला तुमच्या बहिणीला घडवायचं, यशस्वींना घडवायचं. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय त्यांना मार्गदर्शन करता? यशस्वी प्रीतम खासदार आहे, यशस्वी आता कारखान्याचं काम बघते. त्या दोघी राजकारणात नव्हत्या, त्यांचा पिंडही राजकारणी आधी नव्हता असं मला वाटायचं, पण आता चांगलं काम करतायत. अकॅडमिक आहे, एक डॉक्टर आहे, एक वकील आहे, त्यामुळे मला त्यांचा फायदा ज्ञानाचा होतो. अगदी बाबांचं जेवढं मी ऐकायचे त्यापेक्षाही जास्त त्या माझं ऐकतात. आणि मला बाबांच्या स्थानी त्यांनी नेमलं आहे, म्हणजे घरात आता मी बाबा आहे, त्यामुळे माझं न ऐकता ते काहीच करत नाहीत. मला खूप सन्मान देतात. आधी तरी आम्ही महिनी होतो, भांडायचो, ओरडायचो, पण बाबा गेल्यापासून त्या अगदी माझ्याशी तो रिस्पेक्ट ठेवून वागतात आणि मला अगदी साथ देतात. माझ्या सावलीसारख्या माझ्या पाठीशी असतात.